खरं का आवरावरी आवडते सगळ्यांना आवरावरी घरची क्या होते ओसीडी वाला कोणी आहे का ते कोणाला आहे ओसीडी माझ्या एका मामाला गाड्या सरळ लावण्याची ओसीडी अशी मी त्याला म्हणलं ह्याला ओसीडी नाही व्हॅले म्हणतात जेव्हा आवरावरी करतात ना तेव्हा ॲक्च्युअल लक्षात येतं की तुमच्या आईवडिलांचं अरेंज मॅरेज आहे कारण आईला जे हवं असतं ते वडिलांना नको असतं आणि वडिलांना जे हवं असतं ते शेजारच्यांनाही नको असतं सिरियसली सांगतो आमच्याकडे एक भंगारवाला आला होता इतका कन्फ्यूज झाला स्वतः 2 गोष्टी ठेवून गेला जाताना अजून एका भंगारवाला बोलवलं होतं आणि गेम बघा तुम्ही आईने असा माठ ठेवले 2 एक माहेरचा एक सासरचा आणि ते इन्स्टावर गेम खेळतात बघा लहान बाळाला असं उभं करतात आणि आईबा म्हणतात ये 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 वगैरे ते पळत पळत आहे असं करतात त्या भंगारवाला उभं केला आणि म्हणले ये 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 तो भंगारवाला डायरेक्ट माझ्याकडे आला तो म्हणला दोघांना मला कॉमन माठ तूच दिसतोय माझी जुनी पुस्तकं देत असताना माझं प्रगती पुस्तक सापडलं होतं त्यात लिहिलं होतं निनाद मस्ती करतो वडिलांनी मोबाईल काढून घेतला माझा म्हणलं बाबा त्या काळी माझ्याकडे काय टीचरकडे नव्हता मोबाईल ते म्हणले होता माझं बोलणं व्हायचं सिरियसली बाई खूप डेंजर असते आवरावरी आणि आमच्या घरची आवरावरी ना म्हणजे शिस्त आहे आईची खरं सांगायचं तर म्हणजे दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आम्ही घर आवरतो ठरलेलं पण चुकून दुसऱ्याच रविवारी एखादा टॉवेल खाली पडला मणिपूर म्हणतो त्याला लक्षात देत नाही त्याच्याकडे सोडून देतो विषय शिस्त प्रॉपर आईची शिस्त आम्ही त्या ह्यांना पण बोलवला होता मॉडर्न फॅमिली आमची अर्बन क्लॅपवाल्याला पण बोलवला होता एकदा 2 तासा सर्व्हिससाठी 3 दिवस राहिला होता आमच्याकडे सगळ्या अर्बन क्लॅपवाल्यांनी आम्हाला 1 स्टार दिलाय नाही पण डेंजर आम्ही असंच मागच्या रविवारी आवरत होतो ताई म्हणली की एक काम कर निनाद तुझ्या लायकीनुसार तू संडास बाथरूम घास आणि वडील तुम्ही शांतच बसा आणि जेन्युअनली सांगतो म्हणजे बघा आवरावरी करून झाल्यानंतर एक सगळे कपडे असे नीट लावल्यानंतर एक अशी जीन्स दिसतेच की जी आपल्या कुणाचीच नसते मी आईला विचारलं म्हणलं आई अगं ही जीन्स कुणाची आहे ती म्हणली आपल्या शेजारच्यांची आहे ज्यांना आपण कालच सांगितलं की आमच्याकडे असण्याचा काय संबंध आहे मग मी आणि बाबा गच्चीवरती गेलो आणि शेजारच्यांच्या खालच्या पत्र्यावर ती जीन्स टाकायला लागलो तेवढ्यात सेक्रेटरीने बघितलं ते म्हणले उद्योग नाहीत का म्हणलं नाही काका काही दिवसापूर्वी गुजरातलाच गेलेत आम्ही खाली आलो तोपर्यंत आईला बाबांचं प्रगती पुस्तक सापडलं होतं त्यावर लिहिलं होतं मुलाला स्वच्छतेची आवड आहे खरं सांगतो आवरावरीच्या बाबतीत माझे बाबा गाडगे बाबा नाही नुसतेच बाबा आहेत अरे डेंजर नाही पण आम्ही आवरत असताना आमच्यात शेजारी राहणारा एक पोरगा पळत आला जेनझी पोरगा यु नो तो म्हणला माझा दादा तुम्ही सगळे आवरताय तर माझा एक क्रेझी बॉल आत पडलाय तुमच्या घरात पडते तो देता का मी म्हणलं ओके तो नो प्रॉब्लेम मी आत गेलो शोधला नाही मिळाला एक रबरी बॉल मिळाला म्हणलं भाई हा तुझा बॉल आहे का तो म्हणला नाही माझा क्रेझी बॉल आहे म्हणलं खड परत आत गेलो बघितला एक सीझन बॉल प्रॉपर सापडला म्हणलं हा तुझा बॉल आहे का तो म्हणला नाही म्हणलं हाड परत आत गेलो एक टेनिस बॉल सापडला डबल टेन म्हणलं हा तुझा बॉल आहे का तो म्हणला नाही हे सगळं वडील बघत होते वडील उठवायला कानफडात मारला त्याच्या म्हणलं लाकूड तोडायची गोष्ट ऐकली नाही का तू तो म्हणला काका इंग्लिश मीडियम आहे मुळात आम्हाला लाकूड तोडू नका म्हणून सांगतात इंग्लिश मीडियम वडील मराठी माध्यम मी सेमी इंग्लिश मीडियम मेंटॅलिटी मराठी माध्यम त्याच्या घरी गेलो आणि घरातले सगळे पंखे वाकवून आलो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझे असेच स्टँडअपचे व्हिडिओज या चॅनलवरती येणार आहेत तर निनाद गोरे मराठी स्टँडअप कॉमेडी या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा केलं लगेच करून टाका पुढच्या व्हिडिओच्या तयारीला मी लागतोच आहे आत्ता चला जय महाराष्ट्र सुरू करतो धन्यवाद